तर आता आम्ही आलेलो आहे फार्म हाऊसला. काय बोलणार सांगतो आता मंदिरात झाला ना असं जाऊन आलो ना, जाणार आहे का आता आपण. तर आम्ही फार्म हाऊसला आलो. तर फार्म हाऊसचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथे आमच्या मागे एक मंदिर आहे, दत्तदेवांचं मंदिर आहे ते. इथे आम्ही एवढं दर्शन घेऊन आलो. काल आलतो आम्ही इथे स्टेसाठी, रात्री स्टे केलाय आणि आता मॉर्निंगला आम्ही मस्तपैकी मॅगी बनवली. थोड्या बनवायला घेतली आता. ती पण मध्ये ती पण आम्ही दाखवू आता काम कशी चालू बनवणार आहे. आणि इकडे मागे आमच्या इकडे इकडे आमच्या मागे तुम्ही मस्त व्ह्यू बघू शकता. पूर्ण असं धरण आहे. मोठं धरण बांधलेलं आहे इथे, पाण्याची फुल सोय. आणि हे फार्म हाऊस पण खूप मस्त आहे, जागा पण खूप सुंदर आहे. त्या बाजूला विला पण आहे त्यांचा, बघू शकता. आम्ही दाखवतो तुम्हाला तसा. तर काल आम्ही रात्री इकडे ना हे भुजिंग बनवलेली, चिकनची भुजिंग केली आणि बिर्याणीसुद्धा केली. आणि आता ती कालची भांडी राहिलीत ना थोडं, ज्यांनी खाल्लं काही काम नाही केलं मग त्यांना आज आम्ही भागू शकतो इकडे खाली. इकडे विशाल आणि भावेश दोघांशी खूप मेहनत करतात. भावेश, विशाल काय म्हणणं आहे तुझं मग आपल्या इथं आल्याबद्दल? कसं वाटलं तुला इथे येऊन? इतका चांगला रस्ता सांगितला आम्हाला इथे येण्याचा. तुझ्या बॅकग्राऊंडला एवढा भारी व्ह्यू आहे, त्या ह्याच्यात तू भांडी धुतोय, तर तुला कसं वाटतं एकदम भांडी धुताना? कसं वाटतंय आमच्यासारख्या मित्रांमध्ये तुला राहून? तू काय झालंय, नाराज आहेस का कोणावरती? भावेश, तुझं काय म्हणणं आहे? भावेश, काल आपण एन्जॉय केलं खूप असं मस्त. सागरची बॉडी आवडली. त्यांनी टी शर्ट जेव्हा काढला तेव्हा ते लटकतं आणि पटकतं पोट बघून मी खूप खुश झालो. ऋणी झालास का तू? जाणार तुझी इच्छा मी नक्की करेन. आता आपण जाऊया घरामध्ये. घरामधला व्ह्यू तुम्हाला दाखवतो कसा आहे. घर खूप मोठं आहे. इथे अशी प्राचीन काळाची वारली पेंटिंग अशी गेली दाखवली तर खूप सुंदर वाटते. आणि इथे शावर वगैरे आंघोळीला आणि खाली रेन डान्स आहे तो, हा रेन डान्स आहे. हां, तो रेन डान्स पण आम्ही दुपारनंतर करू, तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. तर आपण रेन डान्समध्ये जाऊन नाचू दोन. हा, आपण बोलतात ना ते रिकामचोट पोरं पार्टीला काही काम नाही करत. तसा हा पोर आहे, मला काही काम नाही केलं, हा पोर पबजी खेळलाय. या साईडला आपल्या या साईडला किचन आहे. तिथं मॅगी बनवतात, डोंगराला उघडे आहे. चला. आणि हे आमचे शेफ, शेफ आमचा बाबू हलवाई. शेफ आहे आमचा हा मानस वेकंडे त्याचं नाव आहे. बघू शकता त्यांनी आता एक मस्त सुंदर अशी मॅगी बनवलेली आहे. सगळ्यांना नाश्ता करायला मॅगी बनवली. ही मॅगीची क्वांटिटी बघून बोलू शकता. एवढी छोटी एवढी कमी मॅगी ती फक्त एकट्यासाठी बनवली त्याने. आता मोठी मॅगी आता आम्ही बनवणार आहे. तो आता सगळं इकडे इकडे बघू झाली ना बरोबर. तुला काय आम्हाला काय विचारतो? आता ही जी मॅगी आहे ती मी आणि सागर बनवणार आहे. तर मी बनवणार आहे आणि सागर शूट करत शूट करेल. कशी बनते काय ते सगळं काय काय ते सगळं आम्ही तुम्हाला सांगू. मॅगी तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघा कशी लागते. एकदम मस्त लागते. आता आपल्या मागे काय होते तुम्हाला या गाण्यामध्ये इथे एक बेडरूम आहे. गाणी बंद कर ना. आणि इथे एक बेडरूम आहे. तर आपण आवाज नाही ना जाऊ तुझा. पहिले. बेडरूमला अटॅच टॉयलेट आहे, वॉशरूम आहे मास्टर बेडरूम. आणि इकडे आपला बेड आहे. बेडमध्ये सगळं काही आणि इकडे एक विंडो राहते. तिला मस्त व्ह्यू येतो. तो पण तुम्हाला दाखवतो. इकडनं आपली माणसं भांडी धुत आहेत. आणि आता आपण जाऊया सीझनच्या याला. लसूण दे त्याला. कोणाला? इथे पण एक टॉयलेट वॉशरूम काढायचे. या साईडला पण एक विंडो आहे. इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. ही या विलाची फ्रंट साईड आहे, बघूया तुम्ही.
या आमच्या गाड्या. तो तिकडं गेट आहे, तिथून यायला लागतं. आणि आता आपण जाऊया टेरेसवर. टेरेस दाखवू आपण. हा असा पूर्ण मोठा हॉल आहे. इथे यांची मॅगी आता दोघंच खातील. छान आहे बेटा. आपण असा मस्त फ्रंट साईडला भरपूर मोठा एरिया आहे. काही ॲक्टिव्हिटी करायची असेल तर आपण करू शकतो. आणि इकडे वर टेरेस आहे मस्त. तर मग हा टेरेसवरचा व्ह्यू आहे. तो वरतून मस्तपैकी धरण दिसतंय. आपण वरनं धरण बघूया. खूप मस्त व्ह्यू आहे टेरेसवर. कसा व्ह्यू कडकला. काय बोलायची गरज नाही भेंडी इथे. इथं शांत उभं राहून फक्त बघत बसायचं पाणी कसं पडतंय ते पाणी. मस्त एरिया आहे ना टेरेसवर. आम्ही दुपारनंतर टेरेसवर पण येणार आहे जरा माझ्या मस्ती करायला. त्या जाऊन बघून ये मस्त. पूर्ण असा मागचा व्ह्यू. मस्त जागा आहे. ही मॅगी तुम्ही कशी बनवलेली आहे तर तुम्ही सांगू शकाल का? अरे कशी बनवली, चांगली का वाईट नाही, कशी बनवली? मॅगी मला त्याची बनवली 2 मिनिट. मीठ टाकून 2 मिनिट में बनाया खाली 2 मिनिट में. मीठ टाकून बनवले काय? तिखट टाकून बनवतो. मग ही तुमची मॅगी. ही झाली साधी मॅगी. आता आपण बनवूया ती प्रीमियम मॅगी जरा. मॅगी एक नंबर झालेली आहे. पण अजून मॅगी मसाला असं तर अजून एक नंबर झाली असती. मग ती जरा तुम्ही केली असती तर अजून भारी झाली मॅगी असती. मसाल्यामध्ये तो चिराग मानस एवढे दुकानात थांबले पण त्यांना आठवणच आली नाही की मॅगी मसाला घ्यावी. पण आम्हाला आमचा प्लॅन घ्यायचा नव्हता. आम्ही केले ते एकदम सेटलमेंटने केलेलं आहे काम. 25 आहे. ए अरे चल ना पटकन. ते लग्नाला जायचंय का मॅगी बनवायला जायचंय? भेटूया आता मॅगी बनवला. चला बाय बाय. मॅगी बनवायची तयारी आपल्या मागे चाललेली आहे. आणि इकडे 2 हलकट माणसं आमची मॅगी खात आहेत. आणि इकडे विशाल काम करतोय, भूक लागले त्याला. आणि यात आम्ही मॅगी वाढायला लावली इकडे. आणि चिराग आपला मॅगी बनवायची तिकडे तयारी करून आहे. आता सुरुवात करेल तो मॅगीला. कसं लाईटर आणले काय माहिती? ओके ओके. शॉर्ट आउट विशाल. शॉर्ट आउट. शॉर्ट आउट नाही शॉर्ट आउट. आता चिराग तू काय करतोय? पहिले आम्ही मस्त अशी चिली गार्लिक मॅगी बनवणार. एकदम भारी रेसिपी. तुम्ही बघून घ्या कशी असते ती. घरी पण तुम्ही ट्राय करू शकता. कधी कांदा तर संडे वेगळा बनवायची. सुरवी नाही का? नाही नाही तेलाला भांडे घेतले खायची पैसे नाही ना ब्रो. इकडे तुम्हाला मी पहिले सांगतो रेसिपीसाठी सामान काय घेतलंय. इकडे घेतलाय लसूण, ही मिरची उभी चिरलेली आहे ही वाली, आणि हा कांदा घेतलाय, आणि ही आहे शेजवान चटणी. आता आपला तेल टाकलेलं आहे चिरागने. वीस मागे त्याच्या हिशोबात तेल टाकलंय. तुम्ही एवढं नका टाकू. उरलेलं तेल आम्ही जस्ट बाटलीचं एक हे बनवलेलं आहे आयडिया. डॉली चिकन वाला. आणि इकडे तेल तापत ठेवलं आहे आपण. तेल आपलं हळूहळू तापतंय लो फ्लेमवर.
तेलच मार्केट टाकतो चल मात्र. आणि ह्यो एक दुसरा हलकट इथं पण मॅगी खाल्ली आणि त्यांची पण आमची पण खाणार आता तो काय बोलणार म्हणजे त्याला. अरे म्हणजे अशी पोरं म्हणजे काय बोल फायदाच नाही. चांगले कोण बोलू शकत नाही. इज्जत करायची काम करतो. हा ह्यो पण एक युट्यूबर आहे. तुमचं युट्यूब चॅनल आम्ही नंतर मेन्शन करू तुम्हाला. आता मॅगीसाठी चिरक सुरुवात करतोय. पहिले आपल्याला आता ह्याच्यात लसूण टाकायचं आहे तेलामध्ये. जेवढं असेल लसूण पहिले टाकून घ्यायचं. फ्लेम थोडीशी लो ठेवायची आहे. लसूण जळलं नाही पाहिजे आपलं. हे तेवढून एक चमचा आणणार आहे. लसूण टाकलं ना, लसूण असं थोडं जास्त लाल नाही करून घ्यायचे. दाखवतात लसूण थोडस एवढं हे झालं तर मग लगेच त्याच्यात मिरच्या टाकायच्या आहेत. चमचा तो मॅगीचा आहे ना. मिरची टाकली ना तर मग लसूण लाल नाही होणार. घे ना आता ते मॅगीच बनवायची. मसाला लागतो पहिला मसाला. खिडकीतनं व्ह्यू बा असा भारी येतोय मस्त पैकी. मिरची आणि जरा मिरची आणि तेलाचा हे झालं ना. थांबा एक मिनिट. एक तो कप दे ना. लसूण जरा लाल झाला की लगेच टाकायचा असा कांदा. जास्त लसूण ठेवू नका गॅसवरती, नाहीतर लसूण पूर्ण जळून जाईल. मिरची टाकल्यानंतर सगळा कांदा आहे तेवढं टाकून घ्यायचा. तिला गावी लाईव्ह नाही पाहते. लाईव्ह ना गावी ती चायना सगळं दिसून तुम्ही तडका बिडका मारणार आहेत आपण मॅगीला. कशाला जाते. मग कांदा थोडासा असा शिजून द्यायचा तेलामध्ये. त्याला असा हे होऊ दे. कांद्या हिशोबावर आपण तेल एकदम परफेक्ट घेतलेलं आहे. कांदे बिलकुल पाणी सोडलेलं आहे. कांद्याने एकदम पाणी सोडलेलं आहे. जरा याला हे मसाले कापलेत का? मसाले काप ना. आणि हा विकास आहे तो आपली मॅगीसाठी मदत करतो. मसाला असा त्यांनी एक प्रकारे मसाला काढून घेतला एका बाउलमध्ये छोट्याच्या. आणि इकडे तो मॅगी हे करतोय. मॅगी क्रश करून घेतली थोडी. आम्ही माणसं पण तेवढीच ना, म्हणून आम्ही मॅग्या पण अशा 20 मॅग्या घेतलेल्या. ओढ भरला पाहिजे. तुझा मोबाईल आहे ना, तुझा स्टँडला असा इथून लावला पाहिजे. जरा आजो. ए बाबू मोबाईल आण रे माझा. स्टँड वर आण. तिथे जे बघ वरती बेडवर आहे. कॅश नाही तर स्टँड पर आण तिथला. ठीक आहे. स्टँड पर आण ना तिकडे. तिथे तर ना स्टँड वर बघ नाही तर असं करू ना. आमच्याकडे प्रोफेशनल शेफ नाही आहेत, पण आम्ही त्यामुळे सगळं बनवतो आम्ही. दुपारनंतर अंडा बुर्जी आणि संध्याकाळी बिर्याणी सुद्धा बनवणार आहेत आम्ही. ती पण आम्ही ब्लॉगमध्ये शूट करू प्रॉपर अशी. मसाला एक एक काढा घेते.
मला जमत नाही ते. लाव ना तिची ऐशी जमत नाही काय करत नाही तू जमत नाही करतो करून नाही दाखव. माहिती आपल्याला कसं लावायचं कसं अरे गेम घ्या ते का असं हा, झालं त्या नाही video? पडत बिडत नाही का ओपन कर पडल्यावर नवीन घेऊ काय आयफोन तर आहे. iPhone आहे, आपण like 16 घेऊ आता. बहुत पैसा आहे बहुत पैसे स्माईल कैची नाही ना रे कांदा आणि कांद्याची क्वांटिटी जास्त असल्यामुळे त्यांनी पाणी सोडलंय ना तर मग आता अरे तू शिजायला नाही जरा बोलला. वेळ लागेल कांदा थोडा थोडासा लाल लाल होते. एक आपण मध्ये भर. काय तेल आणि पाणी मिक्स झालेलं आहे. आता पाणी तर गेलेलं आहे तेल तेल उरलंय बरोबर. थोडं थोडं चालू काय टाइमच लावला काय एक नाही सुरीने दे ना अरे नाही नाही तुझा पण आहे मॅगी दिसेल वरून दिसेल हा, दिसेल. अरे सुरी की फक्त एकूण ना अशी एक हा, एक तेच दिसतात. तेच, तेच. कांदा शिजल्यानंतर मग आपण जेवढ्या मॅगी असतील त्यातला अर्धा मसाला टाकायचा आणि अर्धा ठेवून द्यायचा. अर्धा सांगतो नंतर ते का अर्धा टाकायचा कांद्यामध्ये डायरेक्ट अर्धा टाका. पण बघू शकता इकडे आमचे सगळे पोरं मॅगीची रेसिपी बघण्यासाठी जमा झालेत. एक बाहेर पाहिला एक इथं अजून उभा आहे. मॅगी रेसिपी ती खूप अनमोल आहे ती चोरी होऊ नये म्हणून लक्ष देतो आम्ही जास्त नाही. लोक चोरून चोरून बघतात काय करणार. त्यातला कांदा शिजलेला आहे. आपण त्याच्यात अजून मसाले आहेत ना. किती मसाले झाले ह्याच्यात किती टाकलेले तू? त्या 3-4-5 आहेत. 5-10 पॅकेट. हा. त्या किती 4 होते पहिले 4 आणि आता हे किती 6 असतात नाही का याच्यात 8 किती 4 आले 8 ठीक आहे, होते मग आपण साय ना साईज. एक पॅकेट तसंच आहे मोठा जास्त आहे, जास्त आहे साबण जास्त आहे 8 पॅक असतात. कोणत्या शाळेत शिकले काय माहिती. इंग्लिश शाळेत शिकले ना. आणि त्यालाच माहिती आहे तो किती करते आड्यात मी ते आम्हाला माहिती आहे. काय दुपारनंतर लंचसाठी आपण ते आणलं. मॅगीच आपला जेवायला नाही. हे पाणी कुठलं वापरायचं पाणी आणि आपलं जारमधलं जा ना मग एक बॉटल बनवलं ना. बाबू पटकन पटकन बाबू ए मानस ते एक बाटल्या बिस्किटची साधी इधर तो का कस एक मिनिट. आपण कर ना ते कांदा शिजवतोय ना तू बरोबर. आता कांदा आणि मसाला टाकून झालं तर त्याच्यात टाकायचं पाणी. पाणी किती घ्यायचं आपण. पाणी समजा आपण घरी 2 पॅकेट बनवणार असेल तर अर्धाचा थोडा जास्त ग्लास घ्यायचा. आपला मोठा ग्लास असतो ना अर्ध्यापेक्षा थोडा जास्त घ्यायचा. आणि लाकला पाणी तर उरत नाही एकदम एकदम मॅगी आपली अशी असं आहे की रस्सा बनवून घ्यायचा प्युअर तरतरी. मॅगी किती टाकायची आपण. असं पहिले मॅगी नाही टाकायची. उकळी पहिले आपण त्याच्यात मसाला टाका टाकणार आहे ही शेजवान चटणी आहे.
ह्याच्यामध्ये एक मॅगीला जास्तीत जास्त 2 चमचे टाकायचे, म्हणजे आपल्या 20 मॅगी आपण 20 चमचे आता बघू जेवढे बस अर्धे अर्धे टाक. छोटी ठेवून द्या. हिशोबात. हे नको, अर्धे नंतर नको. लागेल. कलरही आहे, ते सगळं तो बघ तुझे. नंतर आपल्याला लागणार लागायला लागलं का? राहू दे, नंतर पण लागेल. नाही ना ब्रो. एकदा पण मला सेट व्हायला लागेल अजून सँडविचला. सँडविचला लागेल. आणि टोटल अख्खं मॅगीला टाकायला चव नाही ना थोडीशी ठेव ना, थोडीशी एवढा असेल ते ठेव. हे असं लागेल. याला अंड्याला पण सगळ्यांनाच लागणार ती थोडी ठेवूनच द्या. आमच्या हिशोबात अशी चटणी दिली टाकून चटणी टाकून झालं म्हणजे उरलेला मसाला असतो ना, चटणी टाकून झालं तो उरलेला मसाला आहे तो टाकायचा. ते मसाल्याचा डबल सांग. चटणी टाकून झाली ना का मग आपण जो मॅगीचा उरलेला मसाला आहे ना तो सगळा टाकून द्यायचा. घरातला मसाला थोडा पण नाही टाकायचा, मॅगीचाच टाकायचा. हळद मीठ. काहीच नाही. हा, मीठ लास्टला टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ जास्त पण टाकायचं नाही, कारण की शेजवान चटणीमध्ये ऑलरेडी मीठ असतो, त्यामुळे ती खारट होते मॅगी. मीठ वरच्यावर चवी टाकला टाकायचा किंचित. आम्ही जास्त टाकू कारण की आमची क्वांटिटी जास्त आहे. हा उरलेला मसाला मग लास्ट डबल. सांगू लास्टला काय ठेवू? सांगू का? काळा दिसत असेल ना. नाही बरोबर. समोर लाईट आहे ना समोर. एवढा नाही पण थोडा नाही, गुलाब वगैरे. समोरनं जाईल. नॉर्मल आहे का म्हणजे आपलं इथे कसं आयुष्य वाढतो ना ती बाहेरची लाईट बघून तो. आयुष नाही वाढत आहे, exposure. तेच ते एक पहिले. लोक विचारा का असते का तर जल्दी जेवण. मग मसाला टाकून झाला थोडा हलवाचा. मग जेवढ्या मॅग्या आहेत आपल्या अख्ख्या समोरनं काढायला पाहिजे ती. अरे टाकू नको. किती समोरनं काढायला पाहिजे ती. मोबाईल पकडून हा टाकून असं करता आलं असलं नाही सगळं. पण कसं आहे ते लांब उभं राहायला लागते रे. बघू का समोरनं कसं आहे तो. झालं का सगळं? हे कसं ते वाईड अँगल बरं आहे रे. लय लांब राहायला लागतो बघ. वाईड angle आहे. तुझं वाईड angle नाही टाकलं. वाईड angle मध्ये light कमी येते. बाकी मोबाईल क्लिअरिटी देत नाही ना वाईड अँगलला. वाईड angle ला clarity नाही. विशाल कुठे आहे रे? आग्याला गेला असते. ठीक आहे, संपला सगळं. बरं. आता आमचा मसाला कापायला जेवढा वेळ लागला. नाही काढलं, टाकलं इथे direct. नाही डायरेक्ट पॅकेट म्हणून मॅगी डायरेक्ट याच्यात टाकायची का वेगळी शिजून घ्यायची आपल्याला? नाही डायरेक्ट त्याच्यात मॅगी टाकून द्यायची. Direct भरपूर मॅगी खायची. एक आठवण दाखव. तोडतो का? जेवढ्या मॅगी नको तोडू नको. लास्ट असं थोडंच लागेल, थोडं पॅक केलं. आता पॅक झाले. अजून एक मोठ्या सहा- पॅकेटमध्ये मॅगीची साईज एवढी लागते. छोटी आहे ती. 5 वाल्या मॅगी एवढी नाही खायला पाहिजे, असं थोडं. एवढीच आहे काय आता? हे कितीला एक पॅकेट आहे? लार्ज साईडवाले 8 पीसवाले मॅगीचे हे होते आमचे. तसे आम्ही 3 पॅकेट मॅगी बनवली. अरे एवढं वरती आलंय. म्हणून तोडून टाकले ते बरं. बाकीचे तोडून टाकू. पुस्तक इथून नाही पाठवत रे. मस्त बसतील ना. तसपर्यंत आपण बघूया बाहेर कोण कोण काय काय करते. हो असंच पडलेला असतो दिवस रात्र. धरती पे बोझ, काम कुछ नाही, खाली पबजी.
आणि बाकी लोक आमचे वाटतं लाकडं गोळा करायला गेलेत. दुपारी मॅगी बनवायची चुलीवर, त्यासाठी मॅगी नाही सॉरी बिर्याणी बनवायची चुलीवर, त्यासाठी बाहेरनं जरा शूट करूया यांचा. 20 मॅग्या काय बसत नाही असं वाटतंय मला. ते बोलले आम्हाला आवडत आमदार फुलं अजून नाही वाढेल. अरे अरे काय विषय नाही. एक काम कर ना, दुसरं पातेल आहे, दुसऱ्या पातेल टाक ना. दुसऱ्या पातेल टाक ना. जराशी होऊ दे, नॉर्मल होऊ दे. इकडे आपली मॅगी आहे. हे शिजून टाकायला पाहिजे तुझे आपण. तुझे टाकच ना. हे जो टॉप ठेवा काय इंटर चांगलं आहे का? हातलं, कांदावर. पुसून टाक त्याला. मागे कपडा आहे, मागे कपडा आहे बघ. त्याची का ते पातेला बारका पडले त्यामुळं काही मॅगीची क्वांटिटी आपल्याला कमी करायला लागेल. पाणी आहे पाणी. डबल आलं पाहिजे. काजूची कटकट टाक. मॅगी फक्त आपली आता 2 मिनटात शिजणार आहे. ते मॅगीवर लिहिलं असतं की 2 मिनट में मैगी सीजेगी, पर हमारी मैगी की सीजी नहीं रही, उसको बनने के लिए आधा घंटा लगा. अभी देखते हैं अपना मैगी कब सीजेगा. आगे नहीं रे. मॅगी शिजेल पण जरा जास्त क्वांटिटी असल्यामुळे जरा वेळ लागेल. 2 मिनिटाची मॅगी नाही, मॅगी 20 मिनिटाच्या वर जाईल आपली. अर्धा 1 तास झाला आवागात बसून. अरे म्हणजे टोटल रेसिपी बनवायला रे. पण ते बोलतात ना, काय बोलतात रे ते, बनने वाले को इशारा काफी. काय बोलतात ते, बनने वाले को इशारा काफी हुआ होता. नहीं 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 वो बोलतात ना सबर का फल मीठा होता है. तो हमारा थोड़ा तीखा होने वाला है पर सही होने वाला है. तिखा नाही तीखा नहीं होने वाला. तो बाबू आपका क्या कहना है मैगी के ऊपर? आपने तो मैगी खा ली, फिर इधर क्यों जाकर गए बार बार? हा विशाल बोलतो की झालं का बघ. उसको बोले हो गया मैगी 2 मिनट में सीजेगी खाली, जा 2 मिनट में पकने वाली है, जा. वरपर्यंत भरले भांडे छोटे पण. वो थोड़ा गड़बड़ हो गया. नाही खाली जाईल ती. मग उरलेले 4 मॅग्या उरल्या. 4 पीस बचे 16 हो. मॅग्या बसल्या. हा पातेला घ्यायला लागला असता आता वाटतं. ये बड़ा वाला बर्तन लेना चाहिए था हम लोगों को, पर हमने नहीं लिया. छोड़ो, अभी इसमें हो जाएगा होएगा, टेंशन लेने का नहीं. आणि का एक काम करना, त्याला हे करना था. आपली मॅगी आता इथं होत आलेली आहे. तिथे कोणच नाही, सगळे गेलेत, मी एकटाच आहे. जरा टाईम लागला. ह्या 4 मॅगी आपण कशा द्यात, कारण की यांना जागत नाही पातेल्यामध्ये. अशी मस्त अशी मॅगी झालेली आहे तशी. तर फक्त मीठ टाकायचं आहे त्याच्यात. आपण ह्याच्यात मीठ टाकू. हे मीठ आहे आपल्या हिशोबात टाकायचं आहे. उरलेलं मी इथं काढून घेऊ आपण. हे असं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यावरती मस्त अशी हलवून घ्यायची मॅगी. मग आपली मॅगी तयार आहे. तर मग इथं भावेशांनी मॅगी चाकलेली, साखर आणि भावेश सांगा. तर मग एक नंबर. मॅगी अशी मस्त पैसा वसूल पाहिजे. मस्त मॅगी झाली. जरा म्हणून खातो चालेल. एक नंबर. विशाल थोडीशी वरच्यावर चाकून बघ कशी लागते. मीठ वगैरे मस्त मस्त.
पैसे झाले तरी पैसेच करायला लागणार नाही, नाही. खरं सांग. एवढं ब्लॉगर बाबा हे आमचे हे नरपती म्हणजे गणपती एक नंबरचे बनवतात तर काही येत नाही सगळा बनवलाय, कापून कांदा वगैरे कापून देणे कांदा कापून दिला, मिरची कापून दिली नाही करतो, बनवता येत नाही. बनवता येत बनवायचं नाही. काम केलंय फक्त. नाव ठेवायला पाहिजे फक्त. बनवायचं काम केलंय फक्त. कांदा, मिरची, लसूण काय होतं अजून कापसाचं सगळं- सगळं काम मी करून दिलंय. कापतं सगळ्यांना टाकता यायला पाहिजे कांदा बघा, कसं केलं बघा. मी कापून दिला नसता तरी केला कसा असता. आता आपण खायला भेटूया डायरेक्ट. बाय बाय. बोल ना. अरे आणि चमचा आपण घेतो. पदार्थ घ्या प्रत्येकाने. नाही हे बघ रोशन येतोय लवकर ना तर आपण त्याला काहीतरी आणू शकतो. तुला सांगू ऍपल आपल्याकडे उरले काय गोड मसाले. चिकन आणू ना चिकन आणि नंतर एक तो शेव भाजी किती 100 रुपये दिली का? मानस जरा आमची मॅगी ट्राय करायला या. एक नंबर. 2 किलो अरे, बरोबर ना बरोबर आहे. बरोबर ना. अंदाजे घे मग करून. कोण पाहिजे तुला हे आम्ही डिश आणलेले आहेत करताना घेऊ. मॅगी खायला. 2 3 4 5 आहे पण ती सँडविच साठी ठेवले. सँडविच आणि मी सगळी टाकणार होतो बोलला नशीब. 5 ना आपण हे या बाई, पुढे. आता नको अरे बाबू, अंड्याबरोबर एवढे जण आहेत. अजून आमचे मेंबर गेले जरा धरणावरती. घे ना पटकन सांग. टमरेल घेऊन गेले ते. एकच डिश करतो. अरे सोंदा कुठे? सोंदा ओय. ये ना ट्राय कर. ट्राय करे ना. अरे एक घास खाऊन बघे. पुण्या गेमिंग चॅनल वरती चॅनलचा पीओ द्या का पुण्या गेमिंग. तर मग आपण मॅगी बद्दल रिव्ह्यू द्या परत एकदा. मॅगी मस्त आले, दिसायला पण मस्त आले, चव पण मस्त लागते. याच्या आधी एवढी भारी मॅगी खाल्ली नव्हती, आज खातोय. एवढं संपवायची. पाटील थोडी संपेल का माहिती. रट्ट्यास मॅगी आहे. रट्ट्यास मॅगी जेवण मॅडम. चव सांगा चव सांगा. चव एक नंबर आहे. जीवनात कशी कधी मॅगी खाल्ली नाहीये. अरे चाकून बघा. एक नंबर. पैसा बसून एक घास दे, एक घास दे. मस्त आहे स्पायसी आहे. एक घास भरो. एक घास दे. छोटासा झाला बेटर मला पाहिजे. ये मला कोणी वाढलेलं नाहीये तर मी आता माझ्या त्याने हाताने प्रत्येकाचं घेतलं. घेणार आहे. शेफला इज्जत नाहीये मॅगी शेफला. 10 रुपयामध्ये काय 10 पॅकेट काय? बरं, बरं, नाही. आता आम्ही बिर्याणी बनवायची सुरुवात केली. इकडे तुम्ही बघू शकता की आम्ही बिर्याणी बनवण्यासाठी चूल मांडलेली आहे इकडे. आम्ही बिर्याणी ना ही डायरेक्ट चुलीवर बनवणार आहे आणि चुलीवर आम्ही ना मोठा बिर्याणी किलोचा पातेला आणलाय. पातेला नाही, बरोबर आहे ना पातेल्याचं हे. हा पातेला आहे. त्याच्यात आम्ही 3.5 किलोची बिर्याणी बनणार आहे. पातेला काळा पडू नये म्हणून ना आम्ही त्याच्यावर हे राखाडी लावलेली आहे. राखाडीचा लेप असा मस्त लावलेला आहे जेणेकरून पातेला ना आगीच्या ह्याच्याने काळा नाही होत म्हणून ती लावलेली आहे. आणि आता तिकडे एक जण भात धुतोय, एक जण चिकन धुतोय आणि बाकी सगळे इकडे आंबोटीची तयारी करतोय. आणि ते आपला एक अजून मेंबर वाढलेला आहे रोशन. तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. रोशन हे मॅगी कशी झाली रे? चांगली लागते का ती गारगार? बरोबर आहे. कामं केली पाहिजेत. आज कमाएंगा आज कमाएंगा तो कल खाएंगा, कल खाएंगा तो खाता ही रहेगा. तो आगे कब? अरे तुला दाखव ना. वरती ते फट्टा बघतो घेऊन ये. इकडं आमची चूल आहे. या चुलीमध्ये आम्ही सगळं बनवणार आहेत. फाट्या पण गोळा केलेली आहेत. आता जस्ट सुरुवात केलेली आहे. एकदम मस्त बिर्याणी बनणार आहे. तर तुम्हाला सागर अपडेट करेल सगळं. आज आम्ही ना सकाळी 9 वाजता मॅगी बनवलेली. मॅगी खूप उरलेली त्यात आम्ही कुत्र्याला टाकणार होतो पण आम्हाला कुत्रा नाही भेटला. तेवढाच रोशन आला तर आम्ही त्याला ती दिली खायला. त्याला पण खूप आवडली. आणि इकडे विशालला पण इच्छा होती पण तो बोलतो की नको आता मला. विशालला मॅगी आवडली नाही म्हणून तो
रिव्ह्यू दे पटकन रिव्ह्यू दे. मोठी आण. तुला राग कशावरती आला? लस्सीमुळे. मला राग आला कारण तुझ्या मित्राला 2 शब्द वाईट बोलला सागर. होणार. माझ्या मित्राला वाईट बोलला सागर. सागर असं बोलू नको. तुला असं कोण बोललं कुत्रा बित्रा टाकण्याच्या ऐवजी? कुत्रा नको बोलू, गाडो बोलू. गाडं बोललं चाललं असतं. मला पण खरंच चाललं असतं गाडं बोललं. कुत्रा बित्रा कुत्र्याचा अपमान होईल. सॉरी मागतो तुझी डबल अशी कुत्र्याची कुत्र्याची मनापासून सॉरी बाबा. कुत्र्याचा अपमान झाला माझ्याकडनं, पुन्हा होणार नाही. तर आपण जाऊया आपल्या मित्राकडे. तुम्हाला राग आलेला आहे का? अत्यंत नालायक प्राणी आहे. तुला राग कसला आला? माझा आला का कुत्र्याचा अपमान केला त्याबद्दल आला ते सांग. सगळ्यांना अपमानित करतो हा. आणि ते विकासचे तिकडे गेटच्याच मागे लागलेले आहेत. तर आमच्याची तयारी सुरू आहे. भेटूया आपण थोड्याच वेळात, थोडंसं आवरून. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही तर बघू शकता इथून जाऊ ना. चूल पेटलेली आहे. तर पातेला पण ठेवलाय आणि इथं चूल पेटवायला आमचे विकासजी आणि इकडं खरे मेन शेफ विशालजी महाले साहेब. कसा आहे आपल्याकडे नुसतं गाजर खातो आल्यापासून. तसा गाजर खातोय. मगाशी गाडा होता. भावेशजी, मला जरा बिर्याणीबद्दल काय सांगाल का? त्याच्यानंतर आता भात कढईवरती आपलं चुलीवरती लावायला घेतलेलं आहे. भात लागल्यानंतर आम्ही मस्त आता चिकन मॅरिनेट करायला सुरुवात करत आहोत. माझ्या जोडीला मला मदत करण्यासाठी सागर पारिंजी आमचे मास्टर शेफ आलेले. ते असे काहीतरी कधी हॉटेलमधल्या शेफला भांडी असताना बघितलं. आम्ही हॉटेलमधला मास्टर शेफच नाही बघितलाय. विशाल, आम्ही हॉटेलमधला मास्टर शेफच नाही बघितलाय. भांडी घासताना कुठून बघू? आमचा मास्टर शेफ मास्टर आहे. सगळे काय करू शकतो. भांडी घासू शकतो, बिर्याणी बनवू शकतो, मॅगी बनवू शकतो, सगळे काय काम करू शकतो. असं नाही का एकच सगळं काम करायचं. भांडी मेन घासलं असतं कधी पण. जेवतात सगळ्यांना भांडी घासायला कोण नसतं. शेवटी मला घासायला लागतं. इकडे भांडी घातली तर भांडी घातली तर पोरगी चांगली भेटते. हा, गोरी गोरी बोरगी भेटते भांडी घासल्यावर. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याशी? 4 वर्षापासून का नाही भेटली? 4 वर्ष. भेटेल तुम्हाला तुमचं फळ भेटेल. येऊ बघा रॅबिट. अरे विशालला आणलंच भांडी घासायला. रॅबिट दिसतोय, गाजर खातोय. रॅबिट दिसतोय. काय बोलतो मग? तुला वाटतं बिर्याणी कशी होणार आहे आपली? बिर्याणी विशालने केले म्हणजे आता 1 नंबर. तर मग आता इथं आत्ताशी चूल आत्ताशी पेटलेली आहे आणि इकडे सगळी सुरुवात चाललेली आहे. इकडे बघू शकता. आता जरा मॅगी करपवलेली आहे भावेशनी. खालची मग ती हलवायला नसेल भेटली ना रे एवढ्या. आपल्याला नाही पाहिजे. चला मग आता पुढचा काय अपडेट असेल तो आम्ही लवकरच हे करू. आता हळूहळू सुरुवात करू. बनवायला झालेली इथं सुरुवात हळूहळू. रोशनजी तर लक्ष ठेवतायत पातेला तापतो किती काय किती. चला मग आता आपण भेटूया, लवकरच भेटूया. लवकर भेटू पुन्हा एकदा ब्रेक नंतर. आणि हा मी बिर्याणी बनवणार आहे. एकदम वारा खतरनाक आला. बिर्याणी बनवतो. खाल तर नजारा घाट एकदम मस्त सुरुवात आहे केलेली इकडचा. आहे. थोड्या वेळ ब्लॉग वापस चालू करू आपण. तेव्हा बघू कशी बिर्याणी बनवतो. कॅप प्रोडक्शनवर हा खूप लेट व्लॉग येणार आहे. 2 वर्ष अगोदर आपण व्लॉग टाकलेला. आता व्लॉग परत येणार आहे. आमच्यामध्ये जाम एक्साइटमेंट आहे. नाही पहिले लगेच दुसरी का मी लगेच पाहिजे शूट करतो. विशालजी, तुम्हाला एक्साइटमेंट किती आहे? आपला व्लॉग खूप दिवसांनी येणार आहे. तू युट्यूबला करणार आहे का? खूप वर्षांनी म्हणजे 2 वर्षांनी व्लॉग युट्यूबला टाकणार असेल तर खूप एक्साइटेडमेंट असेल माझ्यासाठी. कारण की आम्ही किती वर्ष झाले टाकले? 2 वर्ष झाले जवळजवळ आम्ही व्हिडिओ टाकले नाही युट्यूबला. तर ती सगळी जे आम्ही काय करतोय सगळी प्लॅनिंग पासून तर बिर्याणी करण्यापर्यंत ती बघायला मजा येईल आम्हाला व्हिडिओ. 4-5 वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा याची व्हिडिओ बघू. कीप गोईंग. इकडचा व्ह्यू एकदम मस्त आहे. संध्याकाळचा सनसेट होऊन गेलेला आहे आणि या व्ह्यू बरोबर बघावं तेव्हा भांडीच धुवत असतो. जाऊ दे, काय बोलणार. चांगला पोरगा आहे. चांगली पोरगी भेटते. कोणीच काम करीत नाही. तुला सोडून या भेट. गरजच नाही ना. मध्ये लावा आधी. तुला काय आयडिया का? तर मग आपली बिर्याणी कुठपर्यंत आलेली आहे? बिर्याणीचा राईस बनवायला धरलाय आता आपण. भाताला मस्त उकळायला. भात शिजलाय पण आता 5 मिनिटांनंतर तो प्रॉपर शिजेल. मग आपण त्याला साईडला काढू. आग पण मस्त पेटले. चिकन मॅरिनेट करायला ठेवलंय. थोड्या वेळात आपण भाजी टाकू. आणि आता नाही करता करता इथे रात्र झालेली आहे.
तर आपले मास्टर शेफ विशालजी महाले साहेब रडवलं अरे रडवलं फुकणी आग पेटतच नव्हती फुकणीनी मारून मारून ते आग पेटवलं अख्खे दूर जायचं तो डोळ्यात अक्षरशः डोळ्यात इसने क्या किया त्यांनी काय नाही केलं काय जा आला एवढा उचलला तो फिर भावेश लाकूड भेटले की नाही जाऊ 4 आपण भेटत. वाजल्यापासून म्हणतो फाटे गोळा करा बसलेत गेम खेळत अरे तूच बोललेला पाट्या आहेत आपल्याकडे तूच बोललेला होय खोटा बोललो तर इथं बोल काय बोलायचंय मला हॉटस्पॉट द्या हे याला हॉटस्पॉट द्या आणि एक लाकूड पण द्या त्याला पाहिजे काहीतरी काम आहे चला आपण लाकडं शोधायला जाऊया आता इथे आता आम्हाला लाकडं कमी पडतील असं वाटतंय तर आम्ही आता चाललोय लाकडं शोधायला एवढ्या काळोखामध्ये कसं व्हिडिओ माहित नाही बघू तरी ट्राय करू बेस्ट क्वालिटी चला कोण येते लाकडं शोधायला हे लाकूड शोधलं कोण येते का रोशन चल लय बसलं चल अरे बाबा कोणातरी बोलतो हॉटस्पॉट जरा याला पाहिजे हॉटस्पॉट कोण हॉटस्पॉट द्यायला तयार नाहीये एवढी अरे रील आली ना रील बघायची यार काय कोणती रील कोणाची रील मेरा यस ऐक साप दिसला हे दोघं घाबरले बोलतात चला पटापट रिटर्न धावत नो रे ब्रो चला चला लाकडं शोधायला कोण कोण येते विकास येतो का मी म्हणतो अरे साप काय चल. गाडी घेऊन रस्त्याला जाऊन जेवढी भेटली तेवढी घेऊन ये. गाडी घेऊन जायचं आई इथं लय दुखतंय माझ्या इथं चाललं वाटलं तर जाऊन आलो इथं इथं. रस्त्यात कुठत नाही भेटली चल ना चालत बघू ना नाही नाही भरपूर लांब जाऊन आलो याला विचार किती लांब गेलो आपण ते रस्त्याला कुठंच नाही गाडीनं चालू शकत रे ही गाडी चालवशील ना विकास पुढे जाऊन बघू कुठेतरी रस्त्याला भेटेल आपल्याला गावाचं नाव नाही गाव कुठेच भेटेल पण लाकूड लागतील आपल्याला तेवढा देतो का? निघाल तो कोयता बिचा आहे का हीच तोड कुराड बिराड काय आहे का काय कुराड आहे का काढायला लागत काल पिवडा परत सांग का ना तर बघूया भात आता केवढा शिजलाय दूर बाबा दूर किती झाला चल मी तो गाजला सागर शिजला ना बस हा नको 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 आपल्याला जास्त तसं किचकट. बिर्याणीला येऊ ना बिर्याणीला पण त्याला हे बंद झाला काढ 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 बंद ना काढ त्याला उचल डायरेक्ट इथं ट्रायल टेस्टर चालू आहे मास्टर शेफची दाबून बघत आहे एक दाणा स्वतःच्या याच्याने शिजवतो दाणा शिजलाय का सागर म्हणजे थोडंसं आहे आणि तो स्वतःच्या नाही, मी तो खाली उतरून ठेवायला लागेल खाली उतरून ठेव पाणी आहे ना याचा एक 5 मिनिट थोडासा 1-2 मिनिट जाळ कमी कर जाळ कमी कर नाही होईल नाही जास्त होईल. 2 मिनिटं 5 मिनिटं फाट्या शोधायला आपण हं? बघू मला पाणी सोडतोय भात वाप जायचं मी उकळलाय आग लागली पण बोलतो हे असे आमचे दिलदार सागरचे एवढा घ्यायला खायला बसतो आपण बिर्याणी नाही जायचं झालं हे खाऊन घ्या हो नको ना अजून ना सागर पहिले चिकन भाजीची बिर्याणी झालेलं आहे नका जाऊ रे मी दोघांना विसरायला पाठवतो भाजी टाकले पाणी काढता आलं असतं डायरेक्ट 1 घंट्याचा बरोबर बोला नको आता कसं होईल आता टाक ना परत भाताच्या नको नको डबल डबल किती मेहनत होईल ना होईल ना किती मेहनत लगेच होईल तसा सांडेल सागऱ्या हे झाकणच ठेवून टाक पाणी पलटी मारलं असतं अरे हे टाक ना त्या- अरे धुवायलाच लागेल तरी सागर खाल्लं आता ते टेकवणार आहे का त्याच्यावरती तू नाही रे भात जाईल मी भात सांगतो, जाईल. ऐकतच नाही त्या बाजूला. ही अर्धीच आहे ना अरे वरचं काढून टाक ना तू कसं टाकलं विशाल तुला मागाशी मी ते झाकण सांगितलं धुवायला तू लागेल घ्या नाही खाणं. लागणार. झाकण धुवायला लागेल खाणं. झाकण धुवायला लागेल खाणं. म्हणजे काय करायचं काय काय करता तू कर अरे पट्टीतनं मागाशी बोललेलं तुला तेच ते पट्टीतनं तसं? काढायचं पाणी तर ती पातेली बरोबर हा हा आहे. झाकण ठेवून आणि असं चालेल चालेल हे बाजूला गेले ते काढत बाहेर जाऊ दे चल काय नव्हतं काय नाही, मला वाटलं ते- ऐक. उलट ना उलट एक ताट नाही टाक ना त्यात जाऊन दे, काय नाही. भातातला पाणी पलटी करायची क्रिया चालू आहे
वाकडी तिकडी डोकी लावलेत. ही अशी परफेक्ट आहे ना भांडली, असा विषय नाही. तरी पण जाईल थोडं. मगाशी ते सांगतो इकडे उभा राहा, तिकडे सांडव. हो रे, जाईल तर पाखा पाणी निघा. हळू 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 भात भात अरे जाईल जाईल जाईल, जाऊन दे जाऊन दे. जरासा जाऊ दे, काय नाही विषय. जायचे. जरा जास्तच जातोय. अरे थांब ना, असं कसं करतो ते? थांब, एक कुठे? अरे भात जास्त जातोय की इथे दाब ना खालची. अरे खाली दाबते, पूर्ण दाबलं मी खाली या. वरती कमी दाब, खाली दाब. आता पाणी अरे जर पाण्याचा दाबलं, pressure येईल, इथे येईल, नको येईल, नाही येईल, येईल. भात पण येईल थोडा थोडा. थोडा तरी भात येणारच आहे. चल, हळूहळू घे, हळूहळू. थांब, थांब. जारा नाहीच आहे का मग? नाही ना, ही आमची पाणी काढायची निंजा टेक्निक. मागच्या वेळेला कसं काढलेलं आपण तिथे नाही का? याच्यावरती झाकण ठेवून कसं मागच्या टायमाला भात बनवला बनवलं तेव्हा बरोबर सगळ्या पाणी वस्तू आण काढायचं. तेव्हा वरचा भात काढलेला ना आपण. काहीतरी चमच्याने काढलेला. परत एक काढली ना, परत एक साईड परत मोठी होती. आता वरचा काढून घे. आता होईल, चल भात झाला, खालचं पाणी करू आता नंतर. निघू दे ना आता पूर्ण. नाही नाही, एवढंच आहे. तू काय उलटा करशील ते थोडं. आता आपला भात झालाय. भात दाखव कसा झालाय, खाऊन बघायचे भात. पहिले तुला दाखवतो कसा झालाय, नंतर भात दाखवतो. मस्त आलाय भात, शिजलाय परफेक्ट आपल्याला पाहिजे तसा. आता आपण थोड्या वेळात भाजी टाकायला घेऊ. भाजीचं सामान मी रेडी आहे. खाली हात पातेल्यात आपल्याला भाजी बनवायची म्हणून आपण थांबलोय. हे दुसरे यांना सांगत नंतर भाजी बनवायला चालू करू. एवढं पातील तेवढी कमी तेवढं आहे मी तो बोलतो. आणि आता असा सीन झालाय की भात खूप झालाय. तो भात काढून ठेवला, आपल्याला पात्राला लागतील. पत्रावळ्या खूप कमी आहेत, तरी आपल्याला ताट आहेत. ताट धुतलेत बघ, जा तिथे धुतलेत बघ. जा ते वाईट वाईट टाक नंतर कांदा. पात्रावळ्या एक पत्र किती 10 पत्रावळ्या पत्र खायला पण पाहिजेत ना आपल्याला. 10 पत्र साईडला करून 20 असतील, 20 आहेत. आणि हे पण चंद्री पत्र आहेत ना इथं. विकत ते चंद्री पत्र असं भात वरच्या वरती काढून घ्यायचा, आणि पसरवतात. पसरवून त्यातलं पाणी वगैरे निघून गेलं पाहिजे. आणि पण राईस मस्त शिजवा, काही बोला. राईस शिजवणारेच मस्त आहेत, राईस मस्त शिजणारच. मग आपला घरचा भात नाही आपल्या शिजवत आहे. हा भात होतो असेल. आणि याच्यामध्ये कसं एक्स्ट्रा पाणी टाकतो आणि वरचं काढून घेतो. घरचं तसं नाही ना, घरचं एक्स्ट्रा पाणी झालं का झाली वाट. पाणी काढी गिची म्हणजे एक्स्ट्रा पाणी टाकावंच लागतं आणि भात नंतर ते झालं पाणी का? काढायचं. काढून टाकू टाकायला लागेल मी थोडं, कारण की एवढा काढायचा आहे तो. हा ना, पत्रावळ्यामध्ये किती करणार आहे, एवढ्या वरपर्यंत गिची होतं ते तरी. एवढं वरचं काय नाही विषय. वरचं काम नाही कोणाचं. जास्त पाण्याचं खाली. टाकणी नाही याच्यात. त्यात हे नसेल पण जिरं नसेल. टाकू का? घे पाहिजे. तर इथे आता आम्ही भाजी बनवायला सुरुवात केलेली आहे. खडा मसाला टाकतो. बिर्याणी मधली गरम मसाला. खालची जी चिकनची जी लेअर असते ती लेअर नंतर देऊ. पहिले आम्ही भाजी बनवून घेऊ, नंतर भाताला लेअर देऊ. हे कालचा आहे ना जरा हलवाला. हा काहीतरी आण कोणते. हे काय इकडे इकडे तुम्हाला एक पॅकेट फोडताना येत. आम्हाला फक्त खाता येतं. इकडं बघा, इकडं हाताकडं. हा इकडं तुम्ही आंधळे दिसत होते. भैया स्माइल. रडलो रे मी. चमचा दे ना मोठा. अरे रडू नको, तू भेटून खायला. घाटाला काही नाही ब्रो. कांदा टाकलेला आहे आता घे ना तेलामध्ये. हाताने भिजव ना. गोल 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 गोल. ते देऊ दे ना त्याचं. समोरून डायरेक्ट फुटते गोष्ट. नाही नाही असं करू. आता काय घालून नाही, पुडी नाही फोडतायत. बाबू हे नंतर काय फोडतील पुडी. उचल दे ना, कालचं दे ना पहिले. ते ठीक आहे, तिथे अक्का सगळा. नाही नाही त्यात नाही वेगळी असं ठेवले तुम्ही ना त्याची पिवळी. याच्यात असं दे ना, तू चमचा दे पहिले. हो सोड, घाटला काय नाही. अरे दे नाही इकडं. तू ओले ते पुष्प तो असं ते ओलं चालेल नाही अरे रे. कांदा ओलाच असतो. अरे दे तू चमचा दे पहिली तर. ये पॉंग पॉंग. बस चल. ते काढ ना, ते पिन काढ. पिन टाकली होती ना. त्या खडे मसाले आणि कांदा, तेल, लसूण. लसूण कुठे? कपडा कुठे रे तो? बिर्याणी मध्ये लसूण टाकतात का नाही माहिती नाही आम्हाला. ए मसाल्याचं पॅकेट फक्त फोडून ठेवा. कपडा नको, धूर निघतोय. जर धूर गेला तर मोबाईल मध्ये लपडत. आणि इकडे बघू शकता एवढे एकेकाला आम्ही वाढून ठेवलेला आहे प्रत्येकाला.
आणि हा इथं बसलेला आहे भाताचं रक्षण करायला. ते परातीत जागा नव्हती एका म्हणून आम्ही पत्रावळीमध्ये भात ठेवलाय. इकडे सगळं वाटण वगैरे सगळं टॅमॅटोची प्युरी बिवरी सगळं आम्ही घरून बनवून आणलेलं आहे. हे आम्ही इथे बनवायची झंझट नाही ठेवली. आता तेलाला लागल्यानंतर तेच पत्ता काय कमी जास्त होतं. राहू दे ना अरे ते स्पष्ट चव लागतो, फक्त टेस्ट पाहिजे आपल्याला. अरे मग काढतो का याच्यात आणि नको मी आला ते आगीमध्ये टाक जाईल ते जास्त आगीमध्ये ते जास्त वेळ. मस्तपैकी हा अन्न अन्न थंडीचे चालेल एकदम चालेल गरम गरम शीत लागत आहे. मी बारीक बारीक टोमॅटो कापून दे पटापट फक्त. टोटल ही बिर्याणी किती माणसं खाऊ शकतात? माझ्या अंदाजे 25 माणसांची बिर्याणी आहे. त्या खायला आहेत आपल्याकडे 9 माणसं. 9 माणसं खायला आहेत, त्यातले 4 माणसं तर हा एकटाच 4 माणसं. 4 माणसांचं नाही 25 जणांची बिर्याणी म्हणजे 4 ते 5 माणसांचं एकटा. 4 ते 5 माणसांचं हा माणूस जेवल. 8 माणसं इथं झाली. 8 माणसांचा हा एकटा खातो. आणि ह्यो बोलू नका 25 माणसांचं जाऊन खायला बसलाय. तोंड दाखवा जरा, तुमचं तोंड दाखवा. दिसायला असं बारीक तोंड असलं तरी पण ह्यो माणूस अर्ध्या माणसाच खातो. कधी पण बघावं तेव्हा माणूसच अर्धा आहे. अरे अन्न पटकन देखता वाडा मागता भाजी. इथे भावेशजी अरे ह्याच्यात 2 पैकी एक दोन्ही लावताना आग लावायची कामं यांना चांगली जमतात. माझ्या बापाचे 3 पेट्रोल पंप आहेत म्हणून मी बरोबर आग लावू शकतो. टोमॅटो पण याच्यात मिक्स नाही ना. ही बघू शकता आमची इथं विशालजी यांनी लागणार तिथे खूप सारा प्युरी वगैरे बनवून आणलेली आहे. ए टॅमॅटोची प्युरी नाही बनवली काय? म्हणजे हवा विशाल याच्यात वाटण खोबरं सगळं याच्यात ना. आणि इकडे आम्ही आता एक साईडला टोमॅटो कापायला घेतलेले. टोमॅटोची प्युरी बनवायची का? टोमॅटोची नाही मग डायरेक्ट टोमॅटो टाकणार आहेत आम्ही. प्युरी वगैरे नाही बनवणार आहेत. मानसजी तुम्हाला माहिती आहे का प्युरी म्हणजे काय? प्युरी म्हणजे काय? आपलं टॅमॅटोचं इथे बघ, इकडे बघा. हा अरे टॅमॅटोचं आहे ना जे केल्यावरती काय हा, हा. वाटण करून टॅमॅटोला वाटण, हा बरोबर आहे. टॅमॅटोचं वाटण केल्यावरती त्याची प्युरी बनते. आणि ते रोशनजी इथं कांदा तर त्यांना शेक लागत आहे डोळ्यांना, तरी पण ते असं करत आहेत. ही पाट्या बघू शकता किती कमजोर पाट्या आणल्या त्यांनी, त्याच्यामुळे ती पाट्या पाटापट संपतायत. आणि ही एवढी मजबूत आणलेत का ती जे चुलीचं ते पुढचं टोक आहे इथं तिथं शिरतच नाही. म्हणजे ते असं झालं, इंडियामध्ये कशी 2 बिस्किट चालतात, एक पार्लेजी आणि विटा मारी. एक कपात जात नाही आणि एक कपात गेला रिटर्न येत नाही, अशी गत झाली इथे. हे ना हसायला आलं जोक वरती. कमेंट द्या पटकन. जोक आपले असेच असतात. विशालजी मम्मीला काही सांगितलं का मी 8 तुम्ही वैतागलेत का एक्साइटेड आहेत काय समजत नाही. दिसतो नाही दिसत तर वैतागलेले नाहीत तुम्ही. इथे रोशनजींना कामाला लावलेलं आहे, ते करतायत मस्त एक साईडला काम. आणि सगळीकडे असं काळोख पडलेलं आहे आजूबाजूला. परिसर एकदम भारी दिसत आहे. आणि अशा काळोखात आम्ही मस्तपैकी इथे हे बाहेर चूल पेटवून मस्तपैकी काम करत आहेत. पाणी झालं ना माझ्यावर का अक्का आता आता काय करणार, आम्हाला भेटत नाहीत. Celebrity आहे आमच्या हा आमचा हिरो दिसतोय. सेलिब्रिटी बोलवलेले आहेत. यांच्या दातावरती पोरी सगळ्या मरतात. दाखव रे दात. हा बघा, बघू शकता सगळ्या पोरी दातावर मरतात. त्यामुळे ते सेलिब्रिटी झालेले आहेत, रील्सला फेमस झाले आहेत ते एका दातावरती. इकडे ना तू हवा फिरेल तसा फिर ना, सगळं सांगायला लागतं. आणि हा रोशनजी काय झालेला आहे तुम्ही इथं बोलू शकता. इकडे तुम्ही तक्रार शेप आणलाय कुठल्या बाहेर शेप ही मेली माकरा. हल्ल्या हात काढतो पहिले. कांदा कसा पाणी सोडतो ना सागर. हात काढ. भावेशजी इथं डिस्को डान्स करताना त्याला परत एकदा नाचा. नको आता. अरे इथं
तेल पडायचं नाही कमी पडायला नको नंतर टाकू नंतर जास्त नंतर कसं टाकशील तू वरती नाही रे म्हणजे आम्ही तुम्हाला एकदा जवळनं दाखवू आपलं शकतो समजावून काय एकदम करायचं. कशा फोकस प्रकारे फोकस बघा मस्त कांदा शिजला माहिती आहे? चालू आहे. मेन कांदा शिजलो काय माझा मोबाईल घालशील आणि मोबाईल पडेल लेखांनो. आपला नाही रे मोबाईल मारू शकतो लाईट कलर चेंज केलं का तू? टाक हे, वा, वा, हे विशाल. एक वल्टी मार. कलर वॉर्मच ठेवलेला आहे आम्ही काय टाकू तुला सांग मी तर वॉर्म कलर कसा वाटत आहे पटकन सांगा भावेशजी नाही उडणार तुमचा अंदाज चुकीचा ठरलाय अजून एक टाकायचे का अर्धा टाकतो एक अर्धा फक्त हे आता- मसाला जाऊ नको हे वाटण होतं का प्युरी होती आम्हाला माहित नाही हे विशाल यांनी बनवून आणलेलं होतं त्यांना खूप अर्धा टाका मनापासून भाव्या. धन्यवाद त्यांनी खूप मेहनत केलेली आहे ही पार्टी टाक मी सांगतो त्यांच्यामुळं सक्सेस झालेली आहे घे अजून बस झालं बस जास्त वाटत नको टाकू. आणि एवढी कॉमेंट करतो माझं तोंड नाही दिसत आहे पण तोंड बघून लाईट नाही चांगलं नाही दिसत आग लावायला लागेल आता बस झालं. पाठी संपवायला लागेल. काय बोलता विशालजी तंदुरी बिर्याणी तंदुरी बिर्याणी होणार आहे असं बोलतं ते ग्रेव्ही होणार आहे इथं चिकन आता आणलेलं आहे मॅरिनेट केलेलं चिकन ठेवून दिलं तर त्याच्यामध्ये मॅरिनेट कसं करायचं तुम्ही यूट्यूबला बघू शकता इकडे बघा इकडे बघा आता वाटण वगैरे टाकून प्युरी वेवी काय काय टॅमॅटो विमॅटो कांदा लसूण टाकून आपल्याला माहित नाही ते यांनी काय काय टाकलंय आता बिर्याणी मसाला आम्ही याच्यात टाकणार आहे. विकास आपलं फोडलं का? टाकायचं कसं फोडलं? नाही, थोडंसं एक मिनिट थोडं अजून कर जरा सख्त बसतो. असं आहे ते पूर्ण हे आमचे असं आलून टाक. सगळे कारागिरी तर हा, आलून काम टाक. करण्यात व्यस्त आहेत टाक ना तू काय होतं? तर मसाला टाकलेला आहे हे बघ मस्तपैकी मसू एव्हरेस्टचं आहे चिकन मसाला थोडं टाकू आत पाणी आणि इथं नाही का? या इथं आम्ही तुला किती एव्हरेस्टचा पाहिजे मसाला हा, टाक टाक आपण टाकतोय एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे तिखट आल चल जरा. आणि मिरची पावडर जाते आता ही आग वाढवली पटकन. क्वांटिटी बघून घ्या तुम्ही पण आग घरी वाढू बनवू का कमी शकता करू टाक विशाल, टाक. आग वाढू का कमी करू नाही राहून दे थोडीशी कमी कर, आणि थोडीशी कमी कर. आता मी तर बोलतो जरा तिखट नका बनवू चालेल फोडले पण कोणी फोडले रे? असं फोडले. फोडले. आणि जास्त पडेल ना म्हणून मी तिथं म्हणजे ते हे करायला नाही जळायला नको. ही आग वाढली मस्त बघा. अशी आग आग आली. वाढली ना बाबा, माझी इथे ना. आणि इकडे हा घरचा मसाला आहे वाढली बस झालं. ही बॅटरी टाकू ना. बॅटरीचं नाही आणि विशालचा फोन दे इकडं माझ्याकडे. मी इथं तुम्हाला बॅटरी नाही दाखवू अरे शकत पण चमच्यावरती तुम्हाला जास्त omelette पडेल दाखवू वाटतं. शकतो. काय पडेल? बाहेर नाही, दाखवायला सांगायला लागेल बोलतो. तुला. बस वाटतं मस्त आहे की हा घरचा मसाला घेतो मी आता घरचा मसाला टाकत आहे टाक बऱ्यापैकी टाक त्याला. तेवढा जास्त नको टाक बऱ्यापैकी. अर्धं टाक अर्धं. 3 किलो चिकन 3 किलो भात त्याच्या हिशोबात बरोबर हे टाकलेला काय आहे केलं? यांनी. Plant वर झाले. शेफ आमचे एकदम मास्टर शेफ आहेत आणि मीठ वगैरे कधी टाकायचं ते बघून घ्या ते जरा पाणी थोडं थोडंसं पाणी टाकलं. मस्त मस्त थोडंसं काय टाकायचं आहे का बघून घ्या. विशालचा फोन टाक थोडं पाणी टाक. हे पाणी पाणी आणि इथं मस्त अशी ग्रेव्ही आता तयार झालेली आहे इथं. पाणी भातावरती पटकन पटकन पाणी येऊन gravy, गेलं. मीठ नाही दिसत आहे. ते तिकडून बंद केले आणि जे पाणी आम्ही स्वयंपाकासाठी आणलेलं ते इथं कोणीच वापरलेलं नाहीये तेच पाणी येते. पाणी बदले बॉटल बदले चांगली गोष्ट आहे वापरले सॉरी धन्यवाद हे आग वाढू का थांबा एक मिनिट थांबा आग वाढू नको, बरोबर जेवढी जास्त. बरोबर आहे चिकन आणले ना त्याचं. डायरेक्ट हळू हळू आणि इथं आम्ही चिकन टाकलेलं आहे पातेल्यामध्ये पातेलं भर. मला असं वाटतं हे चिकन किती किलो होतं रे होय किती किलो होतं हे? बरोबर 3 किलो वाटतं ना लसलशीत काल 2 किलो की पातेल्याच्या वरती आलतं रे मला काहीतरी वेगवेगळं वाटलं रे. अर्धा अर्धा दिलं असेल त्याने. हा अर्धा अर्धा दिलं असेल ते चिकन. म्हणजे म्हणजे ते असं ते नाही जास्त तुम्ही वाटलं. 2 किलो नाही घेतलं 3 किलो तिकडे काढली यांनी पिशवी ए तू पहिली पिशवी काढली का हा गाठ बांधलेली. 3 किलो तिकडे कुठली 3 किलो खाल्लं भाजून ते कुठलं बिर्याणीसाठीचं कुठे तिकडं कुठे तिकडं पहिली वरतीच होती का अरे काल जो 2 पिशवी आणले ना
त्यातली आपण बाजूला काढली काल. अरे मी जे आणले ना नाही तो वेगळा आहे. तो वेगळा ठेवले पाणी टाका, पाणी टाका. 2 किलोच आहे तो. 2 किलो माझ्याकडे दिलता ना, याचे माझ्याकडे पीस- दिलता 2 किलो याचे तो. पीस आणि त्याचे पीस मीच सांगू शकतो. समजतात आणि मिक्स आहेत ना काही. हे वेगळे पीस आहेत. ते बोनलेस सांगितलेलं ते ना बोनलेस पीस आहेत. काल भाजलेले बोनलेस कुठे होते गाठ मारलेली पिशवी कुठे तेच बोलत होतो मी. नाही बोन हड्डी जास्त नव्हती तर ना होती. पेटा करायची पण जास्त होतं ना त्यात. असं होतं. हड्डीवाले कुठले होते हड्डीवाले याच्यात गाठ हाड- मारलेली ती कुठली होती याच्यात गाठ हाड मारलेली आहे. चिराग? हे भावेन धुतले भावे बोलतो सगळं मिक्स आहे बोलतो. आणि पाणी कुठे गेलं? असं वाटतं इथं घोटाळा नाही ना. झालेला आहे आता अरे 2 आणि 3 किलो विशाल थोडं तेल टाक साईडला. अरे पण होतं रे बाबा. पाणी नाही तेल दिलं. आहे. पाणी टाकायला बोलत होता. तेल वरनं टाकलं चालतं का चालतं काय नसतं बच्चल 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 संपून टाकलं असतं थोडंसं आहे. नाही तळायला लागलं ना तळाला अख्खी हे टाकतो पर्यंत पिशवी आहे त्याला. का? तरी पण या विषयी टाकशील मग पाणी नाही टाकत रे भाई. तुझे पाणी नाही ना तेल टाकलं तो पट्टा का? नको टाकतो. थांब जरा बघ. आता आग वाढव फक्त बिस्लरी वाला नका पहिले टाकू. पाणी. बाद 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 संपलं, संपलं. नाही रे भरलेलं पाणी बघा भरलेलं आहे. बिस्लरी आहे? अरे मी बिस्लरी काय वाटली ते मला माहिती. फोडली तुम्ही असं भाजी राहू दे ना. होत राहील भरलेली बॉटल आहे का? आग वाढव ना शिरा कोण वाटतं आग भावे आमच्या- साईडला जिरा. मग आपण कसं फोडला ते कोण नाही काय नाही फोडत यश पाटील तर मग सागरजी तर काय झालेलं आहे भाजीचं सीन पाणी असं झाले. नाही भाजी शिजते शिजायला थोडा टाइम लागेल आपल्याला त्या भाजीचं पाणी आटवायचं आहे. पाणी आटलं नाही पाणी आटलं का मग आपण बिर्याणीला स्टार्ट करू लेअर देऊ भाताची खाली चिकन वर भात डबल चिकन वर भात बिर्याणी झाली तिला आपण स्मोक देऊ जेणेकरून तिला दम भेटेल कशी वाटते मग बिर्याणीची मॅगी चिकन खाणार आहे. मॅगी चिकन इकडे चिकन लावू. मॅगी चिकन सगळी खात्यात वरण भात. हे विकासजी आमचे नॉनव्हेज त्यांनी सोडलेलं आहे त्याचं कारण सांगणार आपल्याला नॉनव्हेज सोडायचं मी फक्त रस्ता रस्ता खातो चिकन खात नाही. नाही, रस्ता चालतो मला. नको रे असं नको. हे खोटं बोलतात खोटं बोलतात. पीस खायचं का आपण केलं पीस नाही खायचं. अरे पीस ना पैसा असते. पीस हे माणसाचा असतं. माणसाचं काय बोलतो? भावायचं घे ना बाबा ए भावायचा चेहरा गेला रे पीस हे खातात भावायचं बघ फुकू फुकूची याची वाटली इथे भावेची बोला, कधीपासून मेहनतच करतायत पण त्यांना काय त्यांच्यावर कोणी रिॲक्शन देत नाही त्यामुळे मी रिॲक्शन देणार त्यांच्यावरती धन्यवाद भावेची आपके लिए पप्पी कधी होईल? इकडं मानाची वाट बघतायत कधी होईल भूक लागली. इथं भूक लागली त्यांना हे नॉनव्हेज खात नाही तरी पण इथं बघत बसले चिकनला मला वास आवडतो वास. हे वास एक नंबर आहे. वासानेच पोट भरतात वास घ्यायला. रोशन जे आता काम करायला लावले त्यांना दुसरा वास घेऊन जायची आणि चिकनची भाजी लवकरच होणार आहे चिकनची भाजी भेटला सॉरी चिकनची भाजी झाल्यावरती आपण भेटूया भातावर लेअर द्यायला चला धन्यवाद हे फिरव. मिक्स कर आणि लगेच भात टाक. शेव दिसले पाहिजे तिथं भावेशने एवढा भात घेतलाय त्याला खाण्यासाठी रस्सा प्लीज रस्सा. रस्ता द्या कृपया इथं रस्ता नाही भेटून इथं बिर्याणी बनवणार आहेत आम्ही खालची कोळसा काढला का बाहेर? आता आपली भाजी तर प्रॉपर लेवलला एकदम ग्रेव्ही झालेली आहे आणि आता ही ग्रेव्ही यांनी त्याच्यात योगदान आहे सागर पारिंगे रोशन पारिंगे आणि विशाल पारिंगे आणि भावेची आता इथं भाताची पहिली सगळं टाकायला लागेल भाजीला. मला थोडं घ्यायचं. हे खडा पडलाय. काय नाही, काय नाही, बरं. खाली चिकनची पीस होते का हो, ते. नाही, नाही, नको. आता ही लेअर मारला घेतली बिर्याणीला बघून घ्या लेअर कशी मारतात बिर्याणीला यायला बाकी होते का? टाकायला लागेल, टाकायला थोड्या वाचे एवढी बसणार नाही. दोनच लेअर कशी करणार आहेत ना टाक थोडे अजून भाव्या आणते पण. ऐक अर्धा टाकच्या वर टाक थोडं भाव्या ना तो. हे घ्या ना परातीत कोण जेवणार आहे? परातीत? स्मोक द्यायला
वाटी आतमध्ये आहे. कोणाला तरी सांग वाटी आणलं. हे कोणतरी जण वाटी आणि तो बटर घेऊन या ना. कोण जाईल ऐक ते ओट्यावरती भांडी धुवून ठेवली त्यात एक ती वाटी असेल बघ. सगळी बटर फ्रीज मध्ये आहे, फ्रीजर मध्ये. आता इथं एक लेअर देऊन झालेली, आता दुसऱ्या लेअरला प्रयत्न. बसणारच नाही एवढा. असा खूप वेळ झालेला आमची बिर्याणी बनायला. खाली काय अरे इकडे पार्सल घेऊन उभे आहेत. कपडा टाकला तू. खालचा खालचा आबा हा पातेला हा पातेला. तू जेव्हा आपण परत कोयत्याला ठेवू ना तो भात जरा हे होईल तो. नको दाबू नको दाबू नको. मी जाऊ आता. मला रसन न देता जे आला त्यात टाकला उपाशी टाकला मला. हे निघालतोय व्लॉग मध्ये गाणी वाजताय ते विषय नाही होणार ना. कमी करा ना आवाज. नंतर व्हॉइस ओव्हर तर आपला आहेच ना, कंटिन्यू बोलतोय. हे गाणी बंद करा. ए, बाबू बाबू आवाज कमी कर. मास्टर मास्टर आवाज कमी कर. टाकू का? हा इकडे स्मोक देण्यासाठी कोळसा काढला घेतलेला आहे. अरे काय नाही कालून पुसून घ्या होती कशाला तरी कपड्याला, त्या भातात ठेवायची. विकास हा इथं smoke वाटी तर दाबू दे त्याला बस. दाव अजून 2 तुकडे कर ना बटर. ठेव आता ठेव. कोपऱ्यालाच पडला ना तो बटर. स्मोक स्मोक द्यायला घेतलेला आहे. दम द्यायला धरलं रे स्मोक नाही. 2 तुकडे करा. दम असा दम देतात काय? असा दम देतात. तुम्हाला दम देऊन कसं वाटतंय? काय नाही आता मला असं कधी खायला पाहिजे. खायला अजून आपल्याला वेळ आहे. जरासा स्मोक व्हायला आपल्याला अर्धा तास लागेल परत असं वाटतंय. तर तुम्हाला अर्धा तास थांबायला लागेल. अर्धा तास नाही थांबायला लागणार. टेन्शन नाही घेऊ, भेटेल खायला. आता आम्ही स्मोक द्यायला घेतलाय. तेवढंच आम्ही आता पापड तळण्याची प्रक्रिया करायला घेऊ. ते पण तुम्हाला दाखवू. पापड तळताना आम्ही कसे तळतो पापड. ते पापड कसे तळायचे ते नसेल ते यूट्यूबला सर्च करून बघा. हाऊ टू तळींग पापड. तर मग आता इथं बघू शकता आम्ही कसे आम्ही खूप खराब दिसत आहे. सागरजी इकडे या तुम्ही. हा आपला एक प्रकारे नाईट आउटचाच एक हे. तर तुम्हाला कसं वाटतंय बिर्याणी बनवून? बिर्याणी आपण केली आणि ती चांगल्या अशी उत्तम प्रकारे झालेली आहे. आता फक्त बिर्याणी खाण्याची वाट बघतोय. दम दिलेले आहेत आपल्याला 5-10 मिनटं वेट करायला लागेल दम प्रॉपर लागण्यासाठी. आणि दम देऊन दिलं आपण आता जेवायला बसूया. त्यासुद्धा ब्लॉग शूट करू परत. चला परत परत. इकडे विकास विशाल आणि हे सगळे कामं करतायत. हे नॉर्मल खायचं वगैरे कोथिंबीर वगैरे कापतायत सजवण्यासाठी. इकडं हा लक्ष ठेवायला ठेवलाय. भावेशजींनी खूप मेहनत केली आहे त्यांच्यासाठी खूप धन्यवाद. आणि मॅक्स किंगजी मानसजी उर्फ तुम्ही काय दातावर फेमस आहेत. तुम्ही किती बोरी पाठवून सोडल्या. बापरे बाप 5 सोडलेलं आहे. त्यात 6वी आहे. मला नाव माहिती मी नाव नाही घेणार. जाऊ दे व्हायरल होईल पटकन मीम बनेल. कुठं बिर्याणीमध्ये आंघोळ करतो काय? चला भेटूया आपण आता. सगळं सर्व करताना भेटू एकदम. चला गुड बाय. गुड बाय नाही बाय बाय. तर आता इथं आम्ही आता पापड तळायला घेणार आहेत. तर पुढचा व्लॉग इथून सागर कंटिन्यू करणार आहे. चला तर बघू मग सागरजी. तर आता आपण आपल्या जेवायचे म्हणून आपण पापड भाजी घेतले. तर आज सोनू नवीन मेंबर आपल्याला ॲड झालेला आहे. तो आता मस्त पापड तळतो. आपण आत येऊया किचनमध्ये.
तुम्ही काय तयारी केली पापडाची? काय सांगा ब्लॉगमध्ये जरा माहिती दे. सोनू ऐ माहिती तर काय आम्हाला भेटणार नाही, बघूनच घ्या स्टेटस. मी शेवभाजी बनवली चांगली शेवभाजी दाखव. यांनी शेवभाजी बनवायला घेतले. बनवून झाली नॉनव्हेज नाही तो खात. शेवभाजी बनवली. कशी बनवली सांगा. शेवभाजी चिकनचा रस्सा शेवभाजी, रस्सा चिकनचा रस्सा. मी वहीच टाकण्यामध्ये चिकनचा रस्सा खातो. रस्सा खातो फक्त हा. धरा याला धरा. पापड तळताना हा पहिले येतो इथे. याला पापड खायला लय आवडतात. पापड तळल्या. रॅबिट बॉय. पापड तुम्हाला किती आवडतात? जाम जाम पण आवडत तुला. तेल काय अजून भाजत नाही. गॅस तुम्ही फुल करा. चला मग आता सागरजी बाहेर साफसफाई करतायत ते आपण बघूया. पापड तर घेतले तळाला. तुमको क्या हुआ? तुमको भूक लगी है क्या? नाही आज झोपे लागली नाही तर आम्हाला अमंगच खेळू पण अमंगच तर कोण मनावर नाही घेते. याला राग आला तर आता इथून एकटाच घरी जाणार आहे चालत चालत. तर बघूया एक मेंबर आपल्या इकडं झोपलेला आहे. त्याचा उद्या बड्डे बॉय पूर्णपणे झोपलेला आहे. भेटूया आपण आता जराच वेळात. डायरेक्ट बिर्याणी खाताना ओ. तर इथं आता बिर्याणी झालेली आता पूर्ण सर्व करायला घेतले. तर इकडे बघूया भाऊजी काय बोल. परत बोला एकदा. बॉटल घ्या. फ्रीज मध्ये पण आहे. फ्रीज मध्ये पण बॉटल साधा पाणी चिन्या आपल्याला घे ना. फ्रीज मधले बॉटल थंड पाणी पाहिजे असेल तर आपल्याला निघाल तू इथं ओलं कसं झालंय. अशा प्रकारे ही बिर्याणी आपली लेअर देऊन दम देऊन सगळ्या प्रकारे झालेली आहे. सगळेजण असे आम्ही बाहेरच बसणार आहेत जेवायला. हा असा आम्ही असं पूर्ण घोळका करून बसणार आहे तिथं जेवायला. बघूया आता टेस्ट कशी आहे ते आणि बिर्याणी कशी लागते. ही तयारी चालू आहे हळूहळू खायची. एकदम जोरुशी टाक. एकदम जोरुशी टाक. मग हा ज्याला पाहिजे नाही स्वतःच्या जवळ टाका. मग प्रत्येकाने घ्यायचं असं मला वाटतं सिस्टम सागरांनी ठरवलेली आहे. नको नको पहिला घास पहिले काढून ठेव ना. भावेशजी चव सांगतील. भावेशजी चव कशी आहे? एक नंबर. मीच वाढतो सगळ्यांना. मला न सागर पीस जास्त कशी चव आहे? एक नंबर. का माहितीये का अप्रतिम. एकदम स्मोकी बिर्याणी. विशालजी नाही मी अजून बिर्याणी खाल्लीच नाही. खाल्ली नाही. काकडी खाऊ असं का, ते गाजर खाऊ का? चालू आहे इथं. हेच काम चालू आहे. हे सागरजी सर्व करतात. एकदम एक नंबर सर्व्हर करतात ते सर्व्हर. आणि तिकडनं पापड घेऊन आले विकासजी. पूर्ण पापड आले ते घेऊन. आणि त्यांच्या तोंडातून एक सुगंधित शब्द निघलेला आहे. प्रत्येकाने प्रत्येकाच घ्यायचं. काय सांगते म्हणून मी आता घेतलं. बरोबर ना? पहिले ऍडजस्ट करा. चिकनचे पीस देतील सगळं आता इथं वाडावाडी चालू आहे. चव प्रत्येक जण सांगणार आहे चव कशी झाली ती. बाबू याला घे ना. आणि रोशनजी इथं पापड घ्यायला आलेले आहेत. पापड बनवून घ्या. त्यांनी किती पापड घेतले. दोन दोनच घ्यायचे. त्यांनी एवढे पापड घेतले. मोजून घ्या आपण. म्हणून तीनच आहेत. प्रत्येकाने किती किती पापड घेतले. मी दोन सगळ्यांनी 2 घेतलेत. माझं ताटात अजून पापडच नाही आला कारण की मी पापड खातो पण मी नाही खात. टॅमॅटो जरूर देतो. टॅमॅटो चालेल का? टॅमॅटो मला गाजर दे जास्त बास आणि थोडंसं कांदा. काही नाही खायला नाही लागत. तिखट नाही लागत. मस्त लागतं रिअल मध्ये. सगळ्यांचं म्हणणं रिअल मध्ये मस्त लागतं. वाढले ना. हा, मला वाटलेलं आहे ठीक आहे. मी पण एक चांगले चांगले पापड बनवून घेतो. भाकरी बघ. आता इथे विकासांच्या भाकरींची अनबॉक्सिंग चालू आहे. भाकरींची अनबॉक्सिंग करतायत ते असं बोलतात. पापड बिपड सगळं घेऊन ओके. अरे सोंदाला आवाज दिला तरी उठत नाही तो. उठलाय का? ए सोंदा उठलाय का रे? पण उठलाय का सागर? पापड पाहिजे तुला. काय काय आता इथं माझं ताट हे प्रॉपर वाढलेलं आहे आता सागर माझा घे. सागर यांनी. आणि माझ्या ताटामध्ये 2 पापड एक्स्ट्रा कडून आले. मी घेऊन त्याची जागा. अरे ते
नंतर घे वाटत लागलं. ऐक हो ठीक आहे, माझा काय पापडाचा सीन नाही असा. काय थोडा पुढं करा. हे पीस कोणाकोणा भेटले ते सांगा, आपण शोधू, आपण देऊ. शेवभाजी बघून घ्या कशी आहे. ही आमची प्रॉपर लेवलची बिर्याणी तयार झालेली आहे. बिर्याणीच्या डब्यात बिर्याणी पण टाकलेली आहे आम्ही पार्सल करायला. अशा आम्ही ऑर्डर घेत राहतो. चला इकडे बघा. एवढी चांगली नाही होणार, पण आता आपण प्रत्येकाकडून सुरुवात करूया बिर्याणीची रिव्ह्यू. पहिले आपण शेवभाजीची रिव्ह्यू बघू कशी झाले ते. मस्त होम सेवा उठल्या हॉटेल कुठला रे? हा आनंद हॉटेलकडून हॉटेलकडून आणलेली आहे शेवभाजी. काय नाही आम्ही चालून घेतो एवढं सगळं. सागरजी एवढा देऊ दे त्याला. सगळ्यांनी घेतलं ना. तिथं आमचे सोनू दादाजी यांचं ताट वाढवणं चालू आहे. बाकी सगळे हळूहळू एक एक घास आपल्या तोंडात टाकत आहेत. त्यामुळं प्रत्येक जण मानसजी तोपर्यंत तुम्ही बोलू शकता. चांगला आहे रिव्ह्यू द्या. एक न वाटते खाताना का भले लेट भेटलं. लेट भेटलं याचं तक्रार आहे, लेट भेटलं पण पहिले भेटायला असं वाटत लवकर पहिलं जरा पाहिजे. लवकर रे बाबा. त्याला लेट झालं जेवायला. त्याला भूक लागलेली. शिराक पीस आली का तुला? त्याला भाकर काय माहिती तूच वाढलंय बाबा. मला पीस नाही. पिक्चर आमचा बाबू लहान पोरगा आहे. सगळेजण खात आहेत पण कोण तो रोशन तर खाते पण काय बोलायला तयार नाही. कशी झाली काय झाली फोकस आहे आपल्या खाऊन झाल्यावर सांगेल कशी झाली ते. तर आम्ही सगळे खातो, तुम्ही पण खाऊन घ्या बघून बघून. नंतर आपण भेटू थोड्याच वेळात रिव्ह्यू द्यायला एकदम नेक्स्ट लेवलवाला. आणि रात्रीचे आपण खूप काय काय करणार आहे धमाल, ते पण बघूया पुढं. बाय बाय. असंच शकतात. तर नमस्कार मित्रांनो, आता एकदम सकाळी पहाटे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही असंच इथला सकाळचा व्ह्यू बघायला खाली आलेलो आहे धरणाच्या इथे. मी तुम्हाला सगळं दाखवतो. पुढे विशाल चाललेलं आहे. आम्ही अंगावरती थंडी वाजते म्हणून शाल घेऊन आलेलो आहे. तर हा बघा विशाल चाललाय पुढे आणि असा पूर्ण व्ह्यू आहे. एकदम असं धुकं पडलेलं आहे. पूर्ण मस्त व्ह्यू एकदम सकाळचा. आम्ही काही रात्रभर झोपलो नाही आहे आणि थंडी एवढी पण नाही आहे, पण मस्त वाटतं एकदम. इथं धुकं पडल्यामुळे एकदम असं गारगार वाटतंय. आपण विशाल यांना विचारू त्यांना थंडी वाजते का नाही ते. विशाल थंडी वाजते का? विशाल बघू शकता एकदम पहाटे एकदम नजारा आहे. विशालला एकदमच थंडी वाजते, पण चादर घेतल्यामुळे मला काय एवढं काय गारगार नाही वाटत आहे. पाणी दाखव, पाणी दाखव, जवळून पाणी दाखव. पण आता जवळनं एकदम धरण बघू जवळनं कसं दिसतंय. अजून जवळ कुठून जायचं? तिकडे जाऊन आहे झालं. लाल जो लाल वाला आहे ना तो सागर आहे. तो लाल वाला आहे तो तिथं मासे पकडायला मासे पकडतोय तो. बसलेला आहे मासे पकडायला. ओके सागर आजकर खाली नको आकू. एकदम मस्त असा व्ह्यू आहे. तर आपण विशाल यांच्या मागे जाऊया. ते बोलतात पाण्याच्या एकदम जवळ जाऊ. सकाळी सकाळी एकदम टकाटक व्ह्यू आलेला आहे. एकदम टकाटक एकदम मस्त फ्रेश हवा. विशाल एक गाणं बोलते. विशाल जोरात गाणं बोल. नंतर आता इथून आम्ही सकाळ झाली 8, 8:30, 9 वाजता आम्ही इथून डायरेक्ट घरी जाणार आहेत. तर घरी जाताना व्लॉग एंड करू. व्लॉग एंड करताना आम्ही घरी जाताना सगळे फोटो वगैरे काढू. तेव्हा लास्टचा एक व्लॉग एंडचा भाग शूट करू आणि मग घरी जाऊ. हे बघा तो मला बोलवत आहे. जर मी पडलो तर मोबाईल सकट पडेल. मला पण पडायचं नाही आणि मोबाईलला पण पाडायचं नाही. गणपती बाप्पा मोरया.
एकदम स्वर्गासारखा व्ह्यू दिसतोय मला समोर. नुसतं पाणीच पाणी. विशाल यांनी पण यांचा व्लॉग सुरू केलेला आहे. यांचं पण एक मस्त चॅनल आहे, तुम्ही त्याला जाऊन सबस्क्राईब करू शकता. नाही माझं चॅनल नाही, खोटं बोलू नका, तुमचं चॅनल आहे. माझं चॅनल नाही आणि माझा फोटो काढलेला आहे त्यांनी. टकाटक टकाटक असा व्ह्यू आहे. हा गारगार. मस्त असा मागे हा व्ह्यू आहे. एक नंबर वाटतं इथे येऊन सकाळी सकाळी हा व्ह्यू बघण्यासाठी. आम्ही खास झोपलो नव्हतो, आता आम्ही डायरेक्ट घरी जाऊनच झोपणार आहेत. एकदम मस्त वाटतंय मागं बघायला. तुम्ही एकदम बघू शकता माझ्या मागे एकदम पाणी काय पडतं एकदम फ्लोमध्ये. चला भेटू आपण. तर मग आता आम्हाला बघून सागर पण इथं आलेला आहे सकाळीच उठून. तो तर अंगावर पण नाही घेतला, तसं झालंय. तुला थंडी नाही का वाजत, अंगावर नाही घेतला तू? बोलतो रक्तात आग आहे. तर तुम्हाला हा व्ह्यू बघून कसं वाटलेलं आहे? मस्त वाटलंय. सकाळची 7 वाजले, माझी इच्छा आली म्हणून आलो. बघतो काय एकदम मस्त आलो, मजा वाटली. आता एक प्रश्न आहे, तिकडे कसं काय? तुम्ही मासे किती पकडले? इकडे तुम्ही येऊ नका, व्ह्यू आम्ही बघितलेला आहे हा. चला आपण आता घरी जायचंय. मासे किती पकडले तुम्ही? इथून चप्पल भिजला आमची. आम्ही जरा फिरून येतो इकडनं. तर मग आता आपण डायरेक्ट घरी जातानाच भेटू. चला चला हा व्ह्यू बघून आपण डायरेक्ट आता घराकडे निघूया. वाडाचे वांदे विशालजी पुढे झालेले आहेत. चला बाय बाय. आणि आता घराच्या इथं आलं सकाळीच. आणि इथे कुत्रे किती मस्त मस्त कुत्रे. हा एकदम भारी. त्याला मी बोलवते पण तो माझ्या अंगावर भुकतोय. शेपटी पण हलवतोय, त्याला यायचं पण पण भुकतोय, पण तो घाबरतोय. इकडे ये ये. तो माझ्याशी मैत्री करायला बघतोय, पण त्याला समजत नाही काय करायचं ते. सकाळी सकाळी कुत्री तर त्यांना भूक लागली वाटतं. बाकीची तिकडे, बाकीची इथे बसलेली आहेत मस्तपैकी. त्यांची ती खेळतायत गावतात. तो काय येत नाही. पण आता आपण जाऊया. आता घरात जाऊन मस्तपैकी जरा वेळ बसू आणि नंतर सगळं सामान आवरून निघायच्या तयारीत. थंडी काही एवढी नाही आहे, पण आम्ही अंगावर येऊन गेलो मस्तपैकी. इकडं बाकीचे सगळे झोपले. असा मस्तपैकी काळोख पडलेला आहे. आवरायची तयारी चालू आहे सगळ्यांची. हळूहळू सगळे आवरून आम्ही घरी जाणार आहेत. आमचा लास्टचा दिवस एन्जॉय करायचा. आणि इकडनं आमचे मित्र, ह्यांचा आज बड्डे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज पार्टीचा लास्ट दिवस संपलाय आमची पार्टी. आता आम्ही सर्वजण घरी चाललोय. घरी राहायला. रात्री तेच चालू होतं, रात्री टाकलं असं तरी झालं. तर मग तुम्हाला घरी जाऊन कसं वाटतंय? घरी जाऊन पहिले झोपणार आहे, कारण की अख्खी रात्र आम्ही दोघं जण जागलोय. लय बेकार फिलिंग. विकास काहीच बोलत नाही, डायरेक्ट पळाला. सगळी घरी जायची तयारी चालू आहे. आता आम्ही कडेकडेने इथून निघणार आहेत. सगळ्यांनी गाड्या चालू केल्या आहे. रोशन, मग पार्टी तुला कशी वाटलेली आहे?
सकाळी सकाळी घरी जायला कसं वाटतंय? तर मग असे आम्ही आता इथंच व्लॉग संपवते. भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. त्यापर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा खूप लोकांपर्यंत. बघू आता नेक्स्ट टाईम काय असा कुठं जाणार असेल तर बनवू अजून व्लॉग वगैरे. चलो बाय बाय, भेटूया लवकरच.